कोकणामध्ये येऊन वॉटर ॲक्टिव्हिटी करण्याची मजाच काही वेगळी। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये। आणि देवबागमधला आजचा आहे आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही करणार आहोत सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी। आणि ऊन इतका आहे त्याच्यामुळे आमची स्किन तर टॅन होणार आहे, त्याच्यासाठी आम्ही पहिली सनस्क्रीन लावून घेतली सगळ्यांनी आणि मग रेडी झालोय आणि आलोय आम्ही बोटीजवळ, कारण की बोटीमध्ये बसूनच आम्हाला जायचं आहे। देवबागमध्ये सुनामी आयलंड आहे तिथे जायचं आहे आणि तिथे सगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी होतात। त्यासाठी आम्ही बोटीमध्ये बसलोय आणि मस्त एन्जॉय करतो, कारण की समुद्रामध्ये बोटीत फिरायची मजाच काही वेगळी आहे। आणि जेव्हापासून मी कोकणला आले 2 दिवस झाले तेव्हापासून माझं एकच गाणं आहे, ते म्हणजे कोणतं माहिती आहे का? नाखवा नाखवाला दिसाचा हट्ट माझा पूर्वा हो, तुमचे सोनीला कोकण दाखवा। आणि कंटिन्यू त्या गाण्यावर मी अशी छोटे छोटेसा डान्स करते आणि खूप मजा येते मला ते डान्स करायला पण। आणि इथे पहिलीच इथे मी ॲक्टिव्हिटी केलेली आहे ती म्हणजे जेट स्कीइंग राईड, जी की मी फर्स्ट टाईम मी राईड केलेली आहे आणि इतकी जास्त मला मजा आलेली आहे, बापरे खूप जास्त मी एन्जॉय केला आणि खूप छान असा माझा एक्सपिरियन्स होता या ॲक्टिव्हिटीचा। आणि आज थोडासा शियान क्रँकी झालेला आहे, म्हणजे तो फक्त बाबाकडेच राहायला मागत होता आणि कसं तरी तो आता माझ्याकडे आला आणि मग निकेशने इथेही राईड केलेली आहे आणि शियान आणि मी आम्ही दोघं जण मस्त बोटीमध्ये तोपर्यंत बसलोय आमचे बाबाची ॲक्टिव्हिटी पूर्ण होईपर्यंत। आणि निकेशने तर खूप जास्तच मजा केलेली आहे ही ॲक्टिव्हिटी करताना। आणि मग बाबा आला आणि मग श्रियांना घेतला बाबाने, पण नंतर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणतो की चला आई आपण मममध्ये उतरूयात आणि मस्तपैकी डान्स करूयात। मग काय तेच गाण्यावर मी डान्स करायला लागले आणि श्रियान तर खूप जास्त इथे मजा करायला लागला। आणि फॅमिली म्हटल्यावर काय दोघांना अशी कोणतीच आम्हाला राईड करता येत नाही, एक एकट्याला असे सिंगल आम्हाला राईड करायला लागते श्रियांमुळे। पण या सोफा राईडवर आम्ही 3 जण बसलो आणि खूप स्लोली अशी आमची ती राईड झाली आणि शेवट आम्ही केलेली आहे कायाकिंग। ती तर आम्ही खूप जास्त मजा केली कायाकिंगला। तर आपला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय एव्हरीवन।